जागृती झाली, स्वच्छता आल्यामुळे थोडासा त्याच्यामुळे फरक पडला असं. पण हल्ली अपेंडिक्सचे केसेस लागत नाही, त्यामुळे हे पॉइंट काय वापरातले नाहीयेत हे पॉइंट, पण डायजेशन साठी आहेतच. नाही पण आधी हार्ट, मग न्यूट्रस आणि आता गुडघे, असं एका पाठोपाठ. हे आता हे असं चालूच राहणार आहे, हे असंच चालू राहणार आहे, त्याला काय इलाज नाही. चालायचं, त्याला काय इलाज नाही. शेवटी डॉक्टर आहे, त्याचं पोट आहे, त्याच्याकडे हॉस्पिटल आहे, त्यांचं हॉस्पिटल आहे, त्यांच्याकडे माणसं आहेत, नोकऱ्या, सगळ्याची पोटं भरायला पाहिजेत ना, आणि तुमच्याकडे पैसे आहेत. सगळ्यात महत्वाचं ते आहे. म्हणून माझं स्वतःच एक कसं हे आहे की माणूस जे काही कमावतो ना ते खर्च तर होणारच, खर्च तर होणारच आहेत त्याचे, बरोबर आहे. मग खर्च होणारच जर का असतील तर जरा चांगल्या प्रकारे तरी का खर्च करू नये. बरेच जणांचं एक म्हणणं असतं, असं एक हा वेगळा विषय, परंतु तरी सुद्धा माझ्या दृष्टीने तो समज, आयुष्याबद्दलची समज या दृष्टीने लोकांचं असं एक म्हणणं असतं जनरली की मोठमोठ्या लोकांची, त्या पूर्वी सहस्त्रभोजन ते मोहिते पाटील यांच्या पेपरामध्ये बातम्या असायच्या, तिकडे सांगली बिंगली तिकडे 5,000 माणसं जेवायला होती वगैरे वगैरे. मग एवढा संपत्तीचं किळसवाणं प्रदर्शन, संपत्तीचं किळ, म्हणजे काय एवढा खर्च करायची गरज आहे, साधेपणात नाही का समारंभ करता येत. अनिल अंबानीला किंवा मुकेश अंबानीला त्याच्या मुलाच्या लग्नासाठी एवढा मोठा खर्च करायची काय गरज आहे, हे कोण म्हणतं, त्याच्याकडे पैसे नाहीयेत, बरोबर. पण त्या अनिल अंबानींनी, मुकेश अंबानींनी किंवा आणखीन कोणी हे पैसे खर्च न करताना साधेपणाने लग्न केलं असतं तर काय झालं असतं, पैसे वाचले असते. पैसे वाचले असते जरी आपल्याला दिसायला दिसलं ना, त्यांनी जे काही कोटी खर्च केले ना ते कुठे गेले, खर्च केले म्हणजे तेवढी लोक कामाला लागली ना, म्हणजेच काय, तो त्याचा जो पैसा आहे तो कुठेतरी समाजामध्ये वापरायला आला. 4 माणसांची घरं चालली त्याच्यावरती, 100, 200, 500 माणसं, तो कॉन्ट्रॅक्टर, त्या सगळ्यांना म्हणून माझं म्हणणं असं असतं की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी कंजूसपणाने तो साठवून ठेवण्याच्या मागे लागू नये. आपल्यासाठी हवा तेवढा साठवावा, पण नाही मग कशाला जास्त मोठं करायचं, थोडस मोठेपणाने करावं, कारण तुम्ही खर्च करता तो दुसऱ्यांना मिळतो, आणि तो संपत्ती ही नेहमी प्रवाहितच असली पाहिजे. आणि म्हणून आपल्या रिझर्व्ह बँकेचा जो हा एम्ब्लेम आहे, त्याचं जो सिम्बॉल आहे, त्याच्यावर काय प्राणी कोणता आहे, त्याच्यावर रिझर्व्ह बँकेच्या सिम्बॉल वरती प्राणी आहे तो वाघ आहे. वाघच का, सिंह जंगलाचा राजा, पण वाघ का रिझर्व्ह बँकेने घेतलाय, तो वाघ हा प्राणी कधीही लपून राहत नाही. वाघ हा उघड्यावरती येणार, आणि वाघ म्हणून जास्ती मारतात, त्याचं कारण वाघ हा छपून नाही बसणार, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो मोकळ्यावरतीच फिरणार. पैसा हा असा मोकळ्यावर यायला पाहिजे ही इच्छा आहे, म्हणून रिझर्व्ह बँकेच्या याच्यावरती वाघ आहे. तर आपल्याकडे येणारे एक बाई आहेत, त्या आहेत सुद्धा डॉक्टरेट आहेत, घरी त्यांच्या नवऱ्याची खूप मोठी सिव्हिल इंजिनिअरिंगची कन्सल्टन्सी आहे, वय येतं, ह्या बाईंचंच वय 70 आहे. पण नवरा, आता शेवटी असं आहे की आपल्याकडे आहे, लोक येत आहेत तर मग का काम करू नये, त्याच्यामुळे त्याचं ऑफिस सगळं चालू आहे. तर बाई काय हो मिस्टरांचा म्हणजे कंटाळा आला, सारखे खर्च करत असतात. म्हटलं काय खर्च केला, अहो आमच्याकडे एक ही आहे काय मर्सिडीज बेन्झ गाडी आहे, आता त्यांनी ती टियागो घेतली, कशासाठी म्हणे, काय जरूर आहे का एवढी मोठी गाडी असताना. अहो म्हटलं ते खर्च करतायत ना, ते कमावतायत, ते खर्च, तुम्हाला काय म्हटलं त्याचा त्रास होतोय, तुम्हाला काय कमी पडतंय का, नाही म्हणे. मग म्हटलं तुम्ही कशा डोक्याला त्रास करून घेता, पैसा आहे ना तो कुठे, ऑफिसमध्ये त्यांनी 3 AC लावलेत, शेवटी खर्च होणार ना. त्यामुळे तो खर्च, माझं म्हणणं असं आहे की खर्च जो करायचा तो आपण जे कमावतो तो आपल्यासाठीच करावा ना खर्च. तो खर्च नाही केला तर हा पैसा म्हणजे तो वाघ आहे, तो बाहेर पडणार, आणि तो बाहेर पडणार तो डॉक्टरकडे जाऊन बाहेर पडण्यापेक्षा आपल्या स्वतःसाठी करावा ना, आपला स्वार्थ साधावा. त्यामुळे खूप काही अगदी उगीच सगळ्या गोष्टी, त्यामुळे आपण देत जावं त्याच्यासाठी देत जावं की तो खर्चच होणार आहे ना, तो चांगल्या ठिकाणी खर्च होईल, आपल्या स्वतःच्या सुखासाठी तरी खर्च होईल ना. म्हातारपणच्या पुढच्या गोष्टी आहेत, आपल्याला काय मिनिमम काही गोष्टी ठरवल्या त्याच्या पुढचं काहीतरी देत जावं, दिलं तर दिल्या, आणि म्हणून म्हणतात ते दिल्याने वाटतं, कारण आपोआपच सगळ्या गोष्टी आपल्याकडे येतात. तर कुठे होतो आपण, डॉक्टरांच्या ऑपरेशन मध्ये, नाही गुडघ्याच्या ऑपरेशन मध्ये होतो. त्यामुळे खर्च हा करायचाच आहे. ज्यांना डॉक्टरांवरती खर्च करायचा नसेल
त्यांनी ह्या प्रकाराने थोडासा विचार आपल्या आयुष्यात बदलावा आणि मग बघावं किती फरक पडतो. खूप फरक पडतो आयुष्यात. खर्च थोडासा करत राहायचं, उगीच काही कारण नसताना लोकांना देत राहायचं आपल्या आणि आपल्या आनंदासाठी म्हणून देत राहायचं. देण्यामध्ये किती देतं ह्याला महत्व नसतं, काहीतरी देतो ह्याला महत्व असतं आणि त्याचा जो आनंद लोकांच्या चेहऱ्यावर असतो ना ते आपोआप येत असतं. काल माझ्याकडे सगळ्या बायका काय खुश झाल्या ट्रीटमेंटला आलेल्या. काल सगळ्या बायकांना महिला दिनानिमित्त मी 5 स्टार दिलं. काय आज पण आहे, आज सुद्धा आहे, आज सुद्धा आहे. कळलं? तेव्हा देणं महत्वाचं आहे आणि देणं आलं ना, देणं आलं की आपोआपच कॉन्स्टिट्यूशन जातं. देणं आलं की आपोआप कॉन्स्टिट्यूशन जातं. याच्यावर एक काढून ठेवलं हा विषय मला एक घ्यायचाच होता. एक माझा काव्यसंग्रह येतोय शेरास सव्वा शेर म्हणून, छापायला गेलेला आहे. उर्दू हिंदी शेर शायरीवरती, त्याला मराठी सव्वा शेर असं आहे. तर एकाने एक शेर मला पाठवला होता की किती आपलं आयुष्य छोटं आहे वगैरे वगैरे अशाबद्दल, की काय मिळालं काय नाही मिळालं, किती साठवलं याच्याबद्दलचा एकाने शेर पाठवला होता. त्याच्यावरचं माझं त्याचा सव्वा शेर आहे. आयुष्याचे देणे. देवाने दिले तुला आयुष्याचे देणे, सोड तुझा स्वार्थ काय तुला उणे. देवाने दिले तुला आयुष्याचे देणे, सोड तुझा स्वार्थ काय तुला उणे. कागदाचे कपटे आणि धातूच्या चकत्या, वेळ जातोय वाया शोधण्या नाना युक्त्या. हे सगळं साठवून देण्यासाठी काही ना काहीतरी युक्त्या शोधत असतो माणूस. आणि आहे काय तर कागदाचे कपटे. तिरडीवर जाशील तेव्हा सारे बंध तुटतील, तिरडीवर जाशील तेव्हा सारे बंध तुटतील, अंगावरचे सारे सोने पोरे काढून घेतील, काही उपयोग होणार नाही साठवून. कपाट्याने लॉकर इथेच राहून जातील, कपाट्याने लॉकर इथेच राहून जातील, सरणावर ठेवतील तेव्हा तिरडी काढून घेतील, काही उरणार नाही त्यावेळेला फायनली जाऊ त्यावेळेला. यमदूताना असते चित्रगुप्ताची ऑर्डर, यमदूताना असते चित्रगुप्ताची ऑर्डर, तू साठवलेल्या कवड्यांची त्यांना नसते डर. तुझ्या मागे पैशासाठी तुझीच पोरे भांडतील, तुझ्या मागे पैशासाठी तुझीच पोरे भांडतील, वेळीच वाटणी करशील तर सौख्याने नांदतील. कमावल्यास तू कवड्या, हे सगळ्यात माझ्या दृष्टीने महत्वाचं, कमावल्यास तू कवड्या इतरांच्याच खिशातून, कमावल्यास तू कवड्या इतरांच्याच खिशातून, परतफेड कर जरा हात सैल सोडून. देण्यासाठी हात सैल सोडायला लागतो. घेणाऱ्याच्या हृदयात फुटेल कृतज्ञतेचा झरा, घेणाऱ्याच्या हृदयात फुटेल कृतज्ञतेचा झरा, तोच घेऊन जाईल तुला स्वर्गाच्या दारात. आपल्या आयुष्यामध्ये हे आपल्या आयुष्यामध्ये आणावं आणि द्यायला काय फार मोठं द्यावं नाही, देणं काय फार मोठं असायला लागतं नाही, देण्याची सवय महत्वाची. यांच्या गौतम बुद्धांच्या बाबतीतली एक गोष्ट आहे, ते भिक्षू होते, त्याच्यामुळे भिक्षेला जायचे आणि भिक्षू म्हणजे काय तर भिक्षा मागूनच उदरनिर्वाह, जे काय मिळेल ते एका गावात घरात जातात आणि तिथे एक बाई असते, मुलगी असते, बाई असते, ती तिला त्याच्यावर शिष्य पण असतात आणि ते तिला भिक्षा मागतात. तर ती रडायला लागते, म्हणजे मी नाही काही देऊ शकत तुम्हाला, माझ्याकडे काहीच नाहीये, मलाच जेवायला अन्न नाहीये, मलाच काही नाही, तर मी काय देऊ तुम्हाला. तर ते तिला सांगतात, बरं तू असं कर म्हणे, तुझ्या अंगणातली एक मुठभर मातीच माझ्या झोळीत टाक. ती झोळीत टाकते, तिला आशीर्वाद देतात आणि पुढे जातात. पण त्यांचा शिष्य असतो तो तिला त्यांना विचारतो की तुम्ही माती काय मागितलीत म्हणे, अहो जेवायचंय आपल्याला, नाहीच घेतलं असतं, तिच्याकडे नव्हतं ना काही, मग तुम्ही तिच्याकडे माती का मागितली. तर म्हणे त्याचं कारण असं की माती का होईना पण तिला द्यायची सुरुवात होईल तिच्या आयुष्यात, तिला दान द्यायची सवय लागली पाहिजे ना. त्यामुळे दान देण्यासाठी अन्न सोनं बिनं काय असायला लागतं नाही, तुमच्या घरातली माती असली तरी चालेल, पण ती द्यायला सुरुवात तर करा. देण्याची सवय लागली पाहिजे, देण्याची वृत्ती आली पाहिजे आणि ती सुरुवात तर तुम्ही करा. छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण करू शकतो. मातीला किंमत काही नाहीये, घेणाऱ्याला पण नाही, देणाऱ्याला पण नाहीये, पण हात तर मोकळा झाला ना, हाताला सवय लागायला लागली, तशी ती सवय आपल्याला लागायला पाहिजे. आणि ही अशी सवय लागली तर माझ्या मते आपोआप आयुष्यातल्या हे जे काय अनाठही हल्ली जे खर्च होतात ना डॉक्टरांकडचे, याच्यामागचं एक महत्वाचं कारण हेच असावं की लोक सगळं साठवून ठेवायला बघतात आणि पैसा तो वाघाप्रमाणे बाहेर पडणार आहे, तो कुठे ना कुठेतरी जाणार. त्यामुळे द्यायला सुरुवात करावी.
फक्त ते योग्य असायला हवं. पण योग्य असायला हवं म्हणण्यापेक्षा सुद्धा द्यायला हवं हे जास्ती महत्वाचं. कारण योग्य अयोग्य ठरवायला गेलो ना की आपण देतच नाही. कारण मग हजार कारणं सापडतात. त्याला न देण्यासाठी आपल्याला हजार कारणं सापडतात. द्यायला हवं, द्यायला आलं मनात आलं की काही ना काहीतरी त्याचं पुढे चालू करावं.